मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे काही वेळामध्येच मीरा भाईंदरमध्ये आगमन होणार आहे आणि त्यापूर्वी जर आपण बघितला तर या ठिकाणी ओम शांती चौक ज्या ठिकाणी राज ठाकरे यांचं भव्य स्वागत होणार आहे, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात येणार आहे। मात्र त्याच्या अगोदर या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली फिल्म आर्ट डायरेक्टर राजू सातपुते सर यांचा जो आहे परप्रांतीयामुळे झालेलं एक महाराष्ट्रीयन व्यक्तीचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही, तुमची हत्या करणाऱ्यांना आम्ही सजा देणारच। संतोष कोळी, शिवाय पाटील आणि जॉन तरबेज या व्यक्तींनी जे आहे इथं हातात बॅनर घेऊन या ठिकाणी राज ठाकरे यांच्या स्वागताच्या ठिकाणी हे बॅनर घेऊन उभा राहिलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूया, नेमके काय मागणी। बघा, आज आम्हाला आशा आहे की राजसाहेब ठाकरे हे मराठी माणसांसाठी, आपल्या स्थानिक लोकांसाठी झटत आहेत आणि आज कुठेतरी खरा निर्णय झालेला आहे की उद्धवसाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे हे एकत्र येत आहेत। आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना न्याय भेटेल असं आमची आशा आहे। आणि ज्या पद्धतीने आपण दादासाहेब फाल्के जे आजच्या आपल्या भारतीय फिल्म इंडस्ट्रीचे जनक ज्यांना म्हटलं जातं, त्यांच्या नावाने तो एक महाराष्ट्रीयन आहे, पण त्यांच्या नावाने चाललेली जी फेडरेशन आहे त्या फेडरेशनवर पूर्वी सगळे आपले महाराष्ट्रीयन लोक होते, पण आज तुम्ही बघायला गेलं तर एकही त्याच्यामध्ये महाराष्ट्रीयन माणूस नाही आहे। हे यूपी बिहारच्या लोकांनी त्याच्यावर कब्जा करून घेतलेला आहे आणि सर्व महाराष्ट्रीयन लोकांना बाहेर त्यांना आपसमध्ये लढवून, त्यांच्या युनियनमध्ये फूट पाडून, झगडे लावून त्यांना बाहेर टाकलेला आहे। आणि एक्स्टॉर्शन, सेटवर जाऊन धमकावणे आणि निर्मात्यांना, प्रोड्युसर लोकांना धमकावणे आणि सर्व कामे त्यांच्याचकडे असतील, मिळतील तेच करतील, आपल्या लोकांना कामं करायला देणार नाही, अशा पद्धतीचा पवित्रा घेऊन ते लोक तिथे काम करत आहेत। आणि ह्याचं जिवंत उदाहरण राजू सापतेजींनी जेव्हा व्हिडिओ बनवला त्यावेळेला स्पष्ट म्हटलं की 2.5 कोटी माझ्याकडे खंडणी मागत आहे, माझ्याकडे द्यायला नाही, माझ्याकडे 5 कामं आहेत आणि ती कामं मला करायची आहेत, पण हे लोक मला करू देत नाही, माझा काही फॉल्ट नाही। असं असताना सुद्धा जर आपला एक महाराष्ट्रीयन माणूस प्रामाणिकपणे काम करतोय, त्याच्याकडे खंडणी मागतायत आणि त्या मागे त्या माणसाला आत्महत्या करावी लागते, तर हे कुठपत योग्य आहे। तर अशा आता तुमची मागणी काय आहे, नेमकं तुम्हाला काय आशा? आमची मागणी ही आहे की हे जे आरोपी आहेत, ज्यांच्यामुळे राजू सापतेजींनी आत्महत्या केली, ते अजूनपर्यंत फेडरेशनवर आहेत। त्यांना आज तुम्ही राज ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणी हे बॅनर घेऊन आलात, या ठिकाणी तुमच्या काय अपेक्षा आहे? आमची अपेक्षा ही आहे की ही मागणी जी आहे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांसाठी राजसाहेबांनी अशा पद्धतीच्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि जे लोक आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना त्रास देत आहेत, काम करून देत नाहीत, अशा ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत, त्यांच्या नेत्यांमार्फत लक्ष घालून हे सगळं साफ केलं पाहिजे आणि आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना न्याय दिला पाहिजे, अशी आमची राजसाहेबांकडे आजची मागणी आहे। निश्चितच आपण बघितलेलं आहे की आता महाराष्ट्रामध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुद्धा परप्रांतीयांचं वर्चस्व झालेलं आहे आणि त्यामुळं मराठी डायरेक्टर असतील, कलाकार असतील, यांना कुठेतरी आता अन्याय होतोय आणि त्यामुळं आत्महत्यासुद्धा होत आहेत। आणि आज राज ठाकरे यांच्या सभेनिमित्त ही जी आत्महत्या झालेली आहे, ही आत्महत्या मी व्यर्थ जाऊ देणार नाहीत आणि निश्चितच मराठी माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशी अपेक्षा घेऊन हे या ठिकाणी आलेले आहेत। आता या सगळ्या बॅनरकडे राज ठाकरे यांच्या सभेमध्ये काय निर्णय होतो आणि कशा पद्धतीने न्याय मिळतो हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धेशसह विजय गायकवाड, TV9 मराठी, भाईंदर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।